नमस्कार. आज मी तुम्हाला उकडलेल्या गवारच्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी बघा लागणारे साहित्य घेतलेले आहेत आपण. कांदा, लसूण, अद्रक पेस्ट, कढीपत्ता, लाल मिरची आणि कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. हे बघा कांदा तळत आहे आपला. तेल कडलेलं आहे. मग नंतर मी लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे बघा तेलामध्ये. थोडा वेळ हलवायचं, कडू द्यायचं तेलाला, लसूण अद्रकच्या पेस्टला तेलामध्ये. नंतर जिरे टाकायचे. जिरे टाकून झाल्याच्या नंतर कढीपत्ता टाकायचा. टमाटे टाकायचे. टाकलेले आहेत टमाटे आपण. हलवायचं थोडा वेळ. आणि कधी पण टमाटे टाकले ना तेलामध्ये कडवायला, त्यासाठी वरून मीठ टाकायचं कधी पण, कारण टमाटे लवकर तेलामध्ये हे होते, मिक्स होते, बारीक होऊन जाते. त्यासाठी आपण मीठ टाकणार आहेत बघा टमाट्यावर. मीठ टाकले ना टमाटे मऊ होतात आणि लवकर तेलामध्ये विरघळतात. त्यासाठी कधी पण वरून टमाटे कधी टाकले ना त्यावरून मीठ टाकायचं. आपण शेंगा पहिल्याच वाफवून घेतल्या होत्या, गवारीच्या शेंगा. तुम्ही भाजून पण घेऊ शकता शेंगा, वाफवून आणि भाजून, दोन्ही प्रकारे भाजी करू शकता आपण. आता बघा मी लाल मिरची टाकत आहे मध्ये. टाकलेलं आहे आता बघा, टाकले लाल मिरची आणि हलवायचं थोडा वेळ लाल मिरची टाकून. असं मिक्स करून घ्यायचे सारे मसाले, म्हणजे भाजी, लसूण अद्रकची पेस्ट ते आपल्याला. आता आपल्याला आपण उकडलेल्या गवारीच्या शेंगा टाकूया तेलामध्ये. हे बघा मी टाकलेले आहेत गवारीच्या शेंगा आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता. आणि वरून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले होते. शेंगदाण्याचं कूट टाकून हलवून मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे सर्वांना. हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मिक्स झालेलं आहे. बघा आपली भाजी एकदम तयार आहे खाण्यासाठी. मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे बघा. एकदम छान भाजी सोप्या पद्धतीची तयार झालेली आहे गवारीच्या शेंगाची. बघा खायला तुम्हाला नक्कीच आवडेल. बघा कशी वाटते भाजी, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. बघा एकदम तयार आहे खायला, एकदम तयार. कशी दिसते खायला, एकदम छान दिसते. सांगा कमेंट करून.